नमस्कार. नामस्मरे निरंतर तेच जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. ही अगदी पुढली ओवी आहे. काहीच न करून प्राणी रामनाम जपेवाणे त्याने संतुष्ट चक्रपाणे भक्ताला की सांभाळी. आपण जी मागे बघितलेली आहे त्याच्या अगदी नंतरची ओवी आहे. समास चौथा, दशक तिसरा, त्याच्यातली 22वी. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासते. की जो सतत भगवंताचं नामस्मरण करत असतो, त्याचं स्मरण करत असतो, ते पुण्य शरीर होऊन जातं. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की मृण्मय काय चिन्मय काय होऊन जातं, की मातीची न राहता ते चिन्मय. जशी ज्ञानेश्वरांची चिन्मयी काय झाली, साधू संतांची होते. महादोषांचे गिरीवर राम नामे नासते. महादोषांचे पर्वताचे पर्वत, गिरी म्हणजे पर्वत, हे नष्ट होऊन जातात रामनामे नासते. याचा अर्थ असा नाही की आपण खूप पाप करा नंतर रामनाम घ्यावं वगैरे, असं नाही. की अशा प्रकारचे लोक असतात ना, की खूप पापदाप करतात आणि नंतर मग जाऊन गंगा जाके आऊंगा. अरे काय गंगा काय पाप धुवायला बसली आहे का? म्हणजे असे काही काही कन्सेप्ट्स आहेत की देवाची प्रार्थना केली तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. काय देव इच्छा आकांक्षा पूर्ण करायला बसलेला आहे की नाही? म्हणजे महादोषांच्या गिरीवर राम नामे नासती. तर पहिली गोष्ट तर आपण पापमार्गाने जायलाच नको, पण तरी आपण नामस्मरण करायला पाहिजे. कारण की 84 लक्ष योनींमध्ये -1 माणसाचा जन्म. आपण काय केलं माहीत नाही, तर ते नष्ट व्हायला हे करायचं. याच्यात या राम म्हणजे रामाने जो माणसाचा जन्म दिला त्याच्यात अजून पाप ॲड नको करायला. आणि तरच मग ते पूर्ण सगळं धुतल्या जाईल आणि नंतर मग आपल्याला सतत मुक्ती मिळेल. म्हणजे हे जे लिहितात समर्थ असो, ज्ञानेश्वर असो, ते पूर्ण विचार करून अगदी म्हणजे त्रिकाला बाधित सत्य लिहितात. सरळ नामस्मरे निरंतर, सतत भगवंतांचं च्या स्मरणामध्ये आपण मागच्या ओवीत जसं बघितलं तसं ते जाणावे पुण्य शरीर. रामनाम कोणाच्या मुखात येईल आहे? ज्यांनी पुण्य केलेलं आहे. ज्यांनी पुण्य नाही केलं मग त्यांना मरा करत रामनाम करा. पण त्यांनी रामायण पण लिहिलं वाळ्याचं वाल्मिकी झाल्यानंतर. म्हणजे आपल्या इथे ते सतत दोष देणे, सतत चुका काढणे वगैरे, तो जो समाज आहे तो आपला सतत चांगला व्हायला पाहिजे. बोलण्याचा अर्थ असा आहे, महादोषांचे गिरीवर पूर्ण समाजाचे दोष आणि स्वतःचे दोष चालले जातील रामनामे नासते. एक सुंदर आनंदवन भुवन निर्माण करायचं होतं समर्थांना, तर तसं पॉसिबल आहे की पूर्ण प्रत्येक कर्म भगवंताला डिव्होटेड होईल, त्याच्या स्मरणात पूर्ण निरंतर काम होत राहील. आपलं तर शरीर पुण्य होईल, पण ते सगळेच्या सगळे जर का आले तर सगळ्यांचे शरीर पण पुण्य होऊन जाते. त्या सगळ्यांचे गिरीवर महादोष जे आहेत ते पर्वतावर ते नष्ट होतील, समाजाचे पण. आणि मग खरं रामराज्य त्यांच्या मनात निर्माण होईल, पूर्ण समाजात आणि सगळीकडे आनंदवन भुवन रामराज्य निर्माण होईल, असं त्यांना स्पष्ट म्हणायचं. आणि त्यांनी क्लिअर सांगितलं. तर तसं आपण जगायचा, 24 तास जन्मभर जगायचा प्रयत्न करू. धन्यवाद.